नमस्कार. मी प्राध्यापक दिलीप जाधव. श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयातून मराठी विभागाचा अध्यापक म्हणून आपणासमोर उभा आहे. मी प्रथमतः आपण सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द्वितीय वर्ष कला या वर्गाच्या सामान्य स्तर 2 मराठी या पेपरचा पहिल्या सत्रामधला कादंबरी साहित्य संकल्पना हा मुद्दा इथे परिचित करून घेणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की साहित्य आणि समाज यांचा जवळचा संबंध आहे आणि साहित्य हा समाजाचा गुरु असतो असंही म्हटलं जातं. साहित्यामध्ये समाजाचं प्रतिबिंब टिपलं जातं आणि समाजानं साहित्यातलं प्रतिबिंब पाहून आपलं जगणं बदलवण्यासाठी त्याचा उपयोग केलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून आपल्याला साहित्य ही संकल्पना पहिल्यांदा समजावून घ्यावायची आहे, कारण साहित्य हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे किंवा घटक आहे असं आपल्याला पूर्वपार चालत आलेल्या मानवी जीवनाच्या प्रगती, अधोगती, क्रांत्या, विकास याच्यावरनं लक्षात येईल. साहित्य याचा अर्थ काय? साहित्य याचा अर्थ जे काही अर्थपूर्ण लिहिलं आहे, लेखकानं आपल्या अनुभवातून पुढच्या पिढ्यांना, आपल्या सभोवतालच्या समाजाला मार्गदर्शनासाठी जे काही लिहून ठेवलं आहे, आठवणीतलं असेल, अनुभवातलं असेल, ज्ञानातलं असेल, ते अर्थपूर्ण लिहिलेलं साहित्य असं साहित्य संकल्पनेमध्ये अपेक्षित आहे. याच्यावरूनच साहित्याचे विविध प्रकार पडतात. त्याच्यामध्ये 2 प्रकार साधारणतः आपण पाडलेले आहेत. त्यात पहिला जो प्रकार आहे ते शास्त्रीय साहित्य. शास्त्रीय साहित्य म्हणजे जिथे ज्ञान आहे, माहिती आहे, तंत्रज्ञान आहे, असं जे काही लिहून ठेवलेलं असतं, वास्तव भाषेमध्ये असतं, अशा साहित्याला शास्त्रीय किंवा सैद्धांतिक साहित्य असं जरी आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याच्यामध्ये आपल्याला वाणिज्य, विज्ञान, सामाजिक शास्त्रे या सगळ्या शास्त्रांचा या साहित्यामध्ये समावेश आपण करू शकतो किंवा दिसतो. यानंतर ललित साहित्य हा दुसरा महत्त्वाचा प्रकार मानला जातो. इथे आपण जर पाहिलं तर मानवी जीवनामध्ये जगण्यासाठी माणसाला ज्ञान महत्त्वाचं वाटतं आणि म्हणून तिथे शास्त्रीय साहित्य त्याला पूरक ठरतं. तर ज्या वेळेला माणूस जगत असताना त्याच्या अनुभवांमधून ज्या काही भावनांचे तरंग निर्माण होतात, त्या भावनांचे तरंग टिपण्यासाठी, त्याचं मनोरंजन करण्यासाठी त्याने स्वतःच निर्माण केलेली जी कला आहे ती ललित साहित्यात असते. ललित साहित्य हे प्रामुख्याने लालित्यपूर्ण असतं, त्याच्यात सौंदर्य असतं, त्याच्यात भावभावनांचा स्पष्ट असा आविष्कार असतो, त्यात जीवनदर्शन असतं आणि ललित साहित्याचा मुख्य हेतू जीवनदर्शनाबरोबर मनोरंजन करणं आणि माणसाच्या भावभावनांचं आविष्करण घडून आणणं, अभिव्यक्ती करणं यासाठी होत असतो. तर आपण या ललित साहित्यामधलाच साहित्य प्रकार कादंबरी याचा विचार करणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की ललित साहित्याचे जसं अनुभव लेखकाचा आहे त्यावरून त्याचे प्रकार आपण साधारणपणे ग्राह्य धरतो किंवा प्रकार मानले जातात. पहिला अतिशय उत्कट असणारा कविता, थोडासा गद्यात्मक किंवा कथात्मक आपण म्हणू तो म्हणजे कथा. त्याच्या पलीकडे जाऊन जिथे अभिनय आहे आणि जिथे गद्यात्मकता आहे, नाट्यात्मकता आहे, असं नाटक आणि पूर्णतः जास्त विस्तृत असणारी कादंबरी आणि त्याच्यानंतर चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, ललित गद्य आणि अजूनही
वेगवेगळ्या प्रकारांचा साधारणपणे याच्यामध्ये समावेश होतो. निबंध देखील याच प्रकारामध्ये मोडला जातो. आपण आज या ठिकाणी कादंबरी ह्या साहित्य प्रकाराचा विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, साहित्यिक हा समाजाचा शिल्पकार असतो असं जर आपण म्हटलं तर कदाचित ते वावगं ठरणार नाही. याचं कारण असं की मी मगाशीच सांगितलं की साहित्यामध्ये समाज जीवनाचं प्रतिबिंब असतं आणि ते प्रतिबिंब पाहून समाज आपलं वागणं, बोलणं किंवा आपल्या होणाऱ्या चुका किंवा आपली मूल्य संस्कृती जतन करण्याचं काम करत असतो, त्यात दुरुस्ती करत असतो. काळाप्रमाणे जे नको आहे ते टाकून देतो आणि नवं जे आहे ते स्वीकारत असतो. या माणसाच्या परिवर्तनाला साहित्य हे अतिशय पूरक बाब आहे आणि म्हणून आपल्याला कादंबरी हा दीर्घ प्रकाराचा इथे अभ्यास करून घ्यायचा आहे. आता कादंबरी साहित्य प्रकाराचा अभ्यास का करायचा, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की लेखक ही समाजाची गरज आहे. लेखक हा संवेदनशील असतो, त्याचं सूक्ष्म निरीक्षण असतं, त्याच्या जाणीवा देखील व्यापक असतात आणि त्याला अनेक अनुभव अस्वस्थ करून जात असतात आणि ते त्याला कुठेतरी मांडावेसे वाटतात, आविष्कृत करावेसे वाटतात, सांगावेसे वाटतात आणि समाजाला कुठेतरी जाणीव करून द्यावीशी वाटते. एवढी त्याची संवेदनशीलता ही खोल असते, सखोल असते आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आत्तापर्यंत आपण बघितलं की जुन्या सगळ्या लेखकांच्या कादंबऱ्यांमध्ये जर पाहिलं तर त्याच्या समकालीन जीवनचित्रण दिसतं, त्या काळातलं प्रतिबिंब त्याच्यामध्ये आलेलं आपल्याला दिसतं आणि पुढच्या काळामध्ये पुढच्या वाचकांना म्हणा, लेखकांना म्हणा किंवा पुढच्या पिढ्यांना म्हणा किंवा विद्यार्थ्यांना म्हणा, आपल्या अनुभवलेलं जे जीवन आहे ते अनुभवलेलं जीवन लिहिण्यासाठी आज आपल्याला लेखकांची गरज आहे. असंही म्हटलं जातं की लेखकांमध्ये फार मोठी ताकद असते आणि ती आहेही. चीनमध्ये आपण पाहिलं तर ज्या काही क्रांत्या झाल्या त्या क्रांत्यांमध्ये लेखकांची भूमिका ही नेहमी मोठी राहिली आहे, महत्त्वाची राहिली आहे. असं सांगितलं जातं की लेखकांना बोलवून पहिल्यांदा तुम्ही देशीवादाबद्दल लिहा, स्वदेशाबद्दल लिहा असं सांगितलं जात होतं आणि त्या ठिकाणी क्रांत्या घडलेल्या आपल्याला दिसतात. भारतामध्ये देखील आपण जर पाहिलं स्वातंत्र्याचा संग्राम घ्या, हाही या लेखकांनीच पुढे लढवल्याचं आपल्याला दिसेल, त्याला प्रेरणा दिल्याचं दिसेल आणि म्हणून आपल्याला लेखक खूप महत्त्वाचे आहेत. आज नवे लेखक घडावेत याकरता आपल्याला ह्या साहित्य प्रकारांचा परिचय करून घ्यायचा आहे. दुसऱ्या वर्षामध्ये कादंबरी हा साहित्य प्रकार अभ्यासासाठी ठेवण्यात आलेला आहे. आता पहिल्यांदा आपण कादंबरी ह्या साहित्य प्रकाराचा परिचय करून घेणार आहोत. आता कादंबरी म्हणजे नेमकं काय, कादंबरी ह्या शब्दाचा अर्थ काय आहे हे आपल्याला बघावं लागणार आहे. आपण जर पाहिलं तर कादंबरी ही संकल्पना अतिशय व्यापक आहे, सगळ्यांना परिचित आहे, सर्वदूर पोचलेली आहे. तिचा उगम हा प्राचीनही आहे आणि आधुनिक पण आहे असं आपल्याला सांगता येईल. आता इथे आपण कादंबरीची चर्चा, त्याचप्रमाणे कादंबरी आणि माणूस यांचे संबंध, कादंबरी ही संकल्पना, कादंबरीचे घटक याचा साधारणपणे आढावा घेणार आहोत. यानंतर आपण आता हा जो कादंबरी साहित्य प्रकार आहे हा आपल्याला का अभ्यासायचा आहे, तर याच्यातून काय फायदा आपला होणार आहे किंवा आपली दिशा आजची कोणती आहे, तर कादंबरी संकल्पना समजावून घेणं ही आपली मुख्य गोष्ट आहे. यानंतर कादंबरीच्या व्याख्या आणि मूलभूत घटक आपल्याला समजावून घ्यावे लागणार आहेत, कारण आपल्याला ते जर परिचित झाले तर आपण देखील आपल्या जीवनामधल्या अनुभूती, अनुभव निश्चितपणे कादंबरी साहित्य प्रकारातून लिहू शकू. आपणही कादंबरीकार, लेखक म्हणून नावारूपाला येऊ शकू आणि समाजाचं जे देणं असतं ते देऊ शकू. यासाठी आपण कादंबरीची व्याख्या आणि तिचे मूलभूत घटक बघणार आहोत. मराठी कादंबरी साहित्याचा परिचय करून घेणं हे आपल्याला इथे क्रमप्राप्त असणार आहे. या महत्त्वाच्या गोष्टी या व्याख्यानाच्या आहेत. कादंबरी संकल्पना. विद्यार्थी मित्रांनो, कादंबरी या शब्दाचा शब्दशः अर्थ जर आपण पाहिला तर कदंब वृक्षाचा मध असा निघतो. सरस्वती कदंब वृक्षाच्या फुलापासून तयार केलेले आसव असाही होतो.
सुरुवातीला इंग्रजीतील नॉवेल या शब्दासाठी मराठी पर्यायी शब्द नावल असा वापरला गेला आणि तो साधारणपणे गाबा मराठे यांनी 1872 साली ज्ञानप्रसारक सभेपुढे नावल हाच शब्द पुढे वापरण्यासाठी आग्रही धरला. पण आपण जर प्राचीन काळाकडे गेलो तर आपल्या असं लक्षामध्ये येईल की बाणभट्ट नावाचे जे काही लेखक होते 7व्या शतकामध्ये, त्या बाणभट्टांनी कादंबरी हा शब्द पहिल्यांदा वापरलेला आपल्याला दिसेल. आता कदंब वृक्ष, मध, आता मध जे आहे हे मध म्हणजे काय तर त्यातला गोडवा अशा अर्थाने. पूर्वीच्या काळी आपण जर पाहिलं की ह्या कदंब वृक्षापासून मद्य बनवलं जात होतं, ते प्राशन केलं जात होतं आणि ते मद्य प्राशन केल्यानंतर माणसाच्या मेंदूला कुठेतरी एक शांतता प्राप्त होत होती, याकरता याचा वापर केला जात होता. आता कादंबरी वाचल्यानंतर देखील आपल्याला एक प्रकारे शांतता, आनंद, समाधान मिळतो आणि म्हणून कदंब वृक्षाच्या या कदंब शब्दापासून पुढे बाणभट्टाने कादंबरी हा शब्द घेतला असावा असाही काहीसा तर्क वापरला जातो. बाणभट्टाची कल्पित कादंबरीतली नायिका कादंबरी या नावाने वाचकांसमोर अवतीर्ण झाली आणि याच शब्दाशी साधर्म्य साधणारा इंग्रजीतील नावल हा वाङ्मय प्रकार पुढे मराठीमध्ये रूढ झाला. हा प्रकार जो आहे कादंबरी हा मुळात गद्य प्रकार आहे. वाचकांनी आस्वाद घेतल्यानंतर त्याचा अनुभव वेगळा असतो. जसं एखादं मद्यप्राशन केल्यानंतर, चांगली गोष्ट खाल्ल्यानंतर त्याचा अनुभव वेगळाच असतो, तशाच पद्धतीने आपल्याला हा अनुभव येत असतो. इंग्रजीमध्ये नॉवेलसाठी पर्यायी शब्द फिक्शन असाही वापरला गेलेला दिसतो. याचा अर्थ अशा प्रकारामध्ये कल्पनेला पुरेसा वाव असतो असंही त्या शब्दाच्या पाठीमागचं वलय आपल्याला सांगता येईल. यानंतर इंग्रजीमध्ये नॉवेल, फिक्शन अशी नावं आपल्याकडे आलेली दिसतात. ती कधी आली तर ती साधारणपणे ब्रिटिशांच्या आगमनानंतर ही नावं आपल्याला परिचित झाली आणि कादंबरी ह्या शब्दासाठी आपण नॉवेल हा शब्द सर्वश्रुतपणे वापरताना दिसत आहे आणि मराठी कादंबरी शब्दाचा इंग्रजीत अर्थ किंवा शब्द प्रतिशब्द म्हणजे नॉवेल होय असंही आज आपल्या सगळ्यांना माहीत आहे. यानंतर आपल्याला पुढे जाऊन आता कादंबरीच्या व्याख्या बघायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही गोष्टीची व्याख्या करत असताना विचारवंत तिच्या अंगोउपांगांचा विचार करत असतात आणि त्या असणाऱ्या अंग आणि उपांगांच्या आधारे कोणत्याही साहित्यकृतीची, कोणत्याही गोष्टीची व्याख्या केली जात असते. प्राचीन काळापासून आजपर्यंतची कादंबरी या वाङ्मयीन प्रकाराची समृद्ध अशी वाटचाल आपल्याला दिसते. तिनं जगातील विविध भाषांमध्ये संचार केल्याचे दिसून येते आणि म्हणूनच तिची व्यापकता, तिची भिन्न रूपे, तिच्यातील वैविध्यपूर्ण विषय आणि विकसित होण्यासाठीची तिची तंत्र पाहता तिच्या व्याख्यांमध्ये अनेकविधता जाणवते. काही व्याख्यांचा परिचय आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. पहिली व्याख्या पाश्चात्य विचारवंत फिल्डिंग यांनी केलेली आहे. ते म्हणतात, कादंबरी म्हणजे गंभीर वातावरण नसलेलं महाकाव्य. त्यांच्या म्हणण्यानुसार कादंबरीमध्ये वातावरण गंभीर नसतं, ते दीर्घ असतं, महाकाव्यासारखं असतं आणि त्याच्यामध्ये जीवन अनुभवच असतात असंही आपल्याला अभिप्रेत धरता येईल. यानंतर कादंबरीची दुसरी व्याख्या केलेली आपल्याला दिसेल. कादंबरी म्हणजे 50,000 शब्दांच्या वर लिहिलेली कोणतीही काल्पनिक गद्यकथा अशी व्याख्या प्रसिद्ध लेखक E.M. फ्रॉस्टार यांनी केलेली आपल्याला दिसते. आता यांच्या व्याख्येवरून एक गोष्ट आपल्याला नमूद होते की इथे दीर्घत्व ही अपेक्षा कादंबरीची असते. दीर्घ जे काही लिहिलेलं आहे, जे काही कलात्मकपणे मांडलेलं आहे, जे काल्पनिक आणि वास्तव यांच्यामधलं गद्य आहे, असं साधारणपणे E.M. फ्रॉस्टार यांना इथे अपेक्षित आहे. तिसरी व्याख्या आपल्याला कादंबरीची अशी सांगता येईल, कादंबरी म्हणजे मानवी जीवनाचा आरसा होय. आणि ही व्याख्या J.B. प्रिस्टल यांनी केलेली आहे. ते म्हणतात की कादंबरी म्हणजे नेमकं काय असतं
तर कादंबरी म्हणजे एक जीवनाचा आरसा असतो. जसं आरशामध्ये आपलं प्रतिबिंब आपण पाहतो, तशाच पद्धतीनं ह्या मानवी जीवनाच्या जगण्याचं त्या त्या काळातलं प्रतिबिंब कादंबरीमध्ये असतं. आणि असं जे काही लेखी आहे त्याला कादंबरी म्हणावं असं प्रिस्टले यांना वाटतं. यानंतर पुढची व्याख्या इंग्रजीमध्ये आहे. द इंटरप्रिटेशन ऑफ ह्युमन लाईफ बाय मीन्स ऑफ फिक्शन नॅरेटिव्ह इन प्रोस. अर्नेस्ट बेकर हे या व्याख्येचे कर्ते आहेत. ते म्हणतात की ह्युमन लाईफ बाय मीन्स अ फिक्शन आणि नॅरेटिव्ह इन प्रोस, त्यांच्या ह्या व्याख्येमध्ये ही गोष्ट आपल्याला दिसते. ती म्हणजे कोणती? तर ती गोष्ट आपल्याला निवेदनात्मकता, कथात्मकता आणि गद्यात्मकता या गोष्टी त्यांनी मांडलेल्या आपल्याला दिसतात. आणि त्यातली त्यात मानवी जीवन हे त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं वाटतं. यावरून आपण एक गोष्ट म्हणू शकतो की कादंबरी हा मानवी जीवनाचाच एक भाग असतो किंवा मानवी जीवनच त्यात प्रतिबिंबित झालेलं असतं असं म्हणायला काही हरकत नाही. यानंतर त्याच्या पुढची व्याख्या आहे, द नॉवेल इज द बुक ऑफ लाईफ. D.H. लॉरेन्स यांचं म्हणणं असं आहे की कादंबरी म्हणजे काय? जीवनाचं पुस्तक असा मराठी अर्थ आपण घेऊ शकतो. थोडक्यात यांनाही कादंबरी म्हणजे जीवनचित्रण असंच अपेक्षित दिसतं. यानंतर आपल्याकडे एक चांगले मराठीमध्ये समीक्षक होऊन गेलेत. त्या समीक्षकांचं नाव प्राध्यापक राग जाधव. ते म्हणतात की एक दीर्घ गद्यात्मक साहित्य प्रकार, कथानक, व्यक्तिचित्र, लेखकाचा दृष्टिकोन व यांना अनुरूप अशी निवेदन तंत्रे, वातावरण निर्मिती, शैली इत्यादी घटकांनी विस्तृतपणे संघटितपणे केलेले वास्तव जीवनाचे चित्रण म्हणजे कादंबरी होय असं जाधवांचं म्हणणं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर सर्व पाश्चात्य विचारवंतांच्या व्याख्या आणि राग जाधवांची व्याख्या याकडे आपण थोडंसं डोळसपणे बघितलं तर जाधवांच्या व्याख्येमध्ये वरच्या सर्व विचारवंतांनी मांडलेल्या व्याख्या एकत्र केलेल्या दिसतात. आणि याच्यावरून आपण काही अनुमानंसुद्धा कादंबरीच्या स्वरूपाबद्दल सांगू शकतो. ते म्हणतात की कादंबरी ही दीर्घ असते, गद्यात्मक असते, तिच्यात कथानक असतं, व्यक्तिचित्र असतात, लेखकाचा खास दृष्टिकोन ती लिहिण्याच्या पाठीमागे असतो आणि तिच्यासाठी काही अनुरूप अशी तंत्र वापरली जातात. त्यासाठी विशिष्ट अशा शब्दशैलीतून वातावरणाची निर्मिती केली जाते आणि विस्तृत असा जीवनाचा पट मांडलेला असतो. ही व्याख्या आपल्याला अर्थपूर्ण आणि साजेशी वाटते. त्यानंतर आपण पुढचा जो विचार करणार आहोत याच्यामध्ये तो स्वरूपाचा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्याख्येवरनं आपल्याला तिची काही गुणवैशिष्ट्ये समजली आणि त्यातून तिच्या स्वरूपाबद्दल देखील आपण काही सांगू शकतो किंवा आपण ठरवू शकतो. तर आपण जर याच्याकडे पाहिलं तर कादंबरी ही लेखकाच्या अनुभवांचा वास्तव असा काल्पनिक आविष्कार असतो. ती एक गोष्ट असते, त्यात प्रसंग, घटना, व्यक्ती यांचे चित्रण आलेले असते. या प्रसंग, घटना, व्यक्ती यांच्यात एक सूत्रबद्ध क्रम असतो आणि या घटनांचे कार्यकारण भाव यांचा परस्परांशी संबंध असतो. एवढंच नाही, जर त्याच्यामध्ये अनुबंध नसतील तर ती कादंबरी जन्माला येऊ शकत नाही. ज्या पद्धतीने आपण जेव्हा चिखल मळू बघतो, पाणी आणि माती यांचं संघटितपणे एकजीवपणा त्याच्यात आला नाही तर चिखल तयार होत नाही. त्यातून जशा कुंभाराला, शिल्पकाराला वस्तू घडवता येत नाही, तीच गोष्ट प्रामुख्याने आपल्याला या घटकांच्या अनुबंधांशी असते. आणि यांचा जेव्हा अनुबंध व्यवस्थित येतो त्यावेळेला कादंबरीचं अस्तित्व किंवा कादंबरी निर्माण होते असंही आपल्याला सांगता येईल. त्यानंतर कादंबरी हा लेखकाच्या अनुभवांचा आविष्कार असतो. म्हणजे नेमकं काय? तर लेखक हा समाजाचा एक घटक असतो, समाजामध्ये तो जगत असतो, आजूबाजूच्या परिस्थितीकडे तो डोळस नजरेने पाहत असतो. त्याला जीवनामधले जे काही घटक असतात त्याच्या कार्यकारण भावांची जाणीव होते आणि त्याला ते अस्वस्थ करू लागतात आणि त्याच्या मनामध्ये एक उत्कट अशी भावना निर्माण होते आणि ती उत्कट भावना
एकतर समाजाच्या समोर ते मांडण्यासाठी निर्माण होते, सांगण्यासाठी निर्माण होते, किंवा समाजासाठी ते कसं पूरक आहे आणि समाजासाठी ते कसं मारक आहे हे सांगण्याची त्याची तयारी असते. त्याचबरोबर त्याच्या कारणांचा शोध घेऊन ती कारणं समाजातून निघून जावी अशी त्याची अपेक्षा असते, असंही आपल्याला या स्वरूपामध्ये म्हणता येईल. प्रसंग, घटना, व्यक्ती व अन्य साधन घटक यात लेखकाने निर्मिलेला अनुबंध असतो. या अनुबंधाने घटकांचे पोषण, संवर्धन, दृढीकरण केलेले असते. कादंबरीत अनेक दुय्यम घटना असतात. हे घटक जीवन वैशिष्ट्यातून म्हणजे ऐतिहासिक, राजकीय, पुरोगामी, प्रतिगामी, सत्य, असत्य अशा जीवनाच्या स्वरूपातून अस्तित्वात येत असतात, त्यांना अस्तित्व प्राप्त होत असतं. कादंबरीत लेखकाच्या दृष्टीला आणि अनुभवाला विशेष महत्त्व असतं असं आपल्याला कादंबरीच्या स्वरूपाबद्दल सांगता येईल. यातून आपल्याला म्हणता येईल की कादंबरी हा एक निवेदनात्मक प्रकार आहे. कादंबरीमध्ये पात्र असतात. कादंबरीमध्ये लेखकाचा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. कादंबरी ही निवेदनात्मक असते आणि कादंबरी ही कार्यकारण भावांचा शोध घेणारी अशी गोष्ट असते, असं साधारणपणे स्वरूपाबद्दल आपण म्हणू शकतो. यानंतर आपल्याला कादंबरीचे घटक बघायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक गोष्टी निर्माण होत असताना अनेक अंगांनी त्या निर्माण होतात. कादंबरी हा तसा शब्द कलाप्रकार आहे, हा देखील काही घटकांनी निर्माण होतो. आपण जर पाहिलं तर कादंबरी हा ललित साहित्याचा कथात्मक प्रकार आहे. कादंबरी लिहिताना पुढील घटकांचा एकरूप असा संस्कार होतो आणि त्यातून कादंबरी जन्माला येते. त्या घटकांचा आपल्याला विचार करायचा आहे. पहिला याच्यामध्ये घटक कोणता आहे तर अनुभव आणि लेखकाचा दृष्टिकोन. कोणी म्हणेल की कादंबरी लिहायची आहे, मी आत्ता बसतो आणि भरभर लिहून टाकतो, तर मला वाटतं कितीही तो विद्वान असला तरी देखील कादंबरी तो लिहू शकणार नाही. याचं कारण त्याच्याकडे अनुभव असणं आवश्यक आहे. अनुभवाशिवाय आपण कादंबरी लिहू शकत नाही. अनुभव आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती म्हटली की तिच्यावर काही संस्कार झालेले असतात. तिचं स्वतःचं असं जगण्याबद्दलचा एक दृष्टिकोन असतो. त्याची एक स्वतंत्र जीवनमूल्य ठरलेली असतात. कुटुंब, समाज, राष्ट्र, त्याचप्रमाणे स्त्री, पुरुष, निसर्ग या सगळ्यांच्याबद्दल, अध्यात्म असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, या सगळ्यांच्याबद्दल लेखकाची एक स्वतंत्र किंवा व्यक्तीची प्रत्येकाची एक स्वतंत्र दृष्टी ठरलेली असते आणि ती दृष्टी त्याला कुठेतरी लिहायला भाग पाडत असते आणि विशिष्ट दृष्टिकोन ठेवून ती व्यक्ती लिहित असते. आता इथे उदाहरण द्यायचं जर म्हटलं तर अनेक कादंबऱ्यांची उदाहरणं आपल्याला देता येतील. पहिल्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर हरिभाऊ नारायण आपटे यांनी ज्या काही सामाजिक कादंबऱ्या लिहिल्या, हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. किंवा पहिली कादंबरी जी सामाजिक कादंबरी आपल्याकडे आली ती बाबा पदमनजी यांची यमुना पर्यटन. आता यमुना पर्यटन ही कादंबरी जेव्हा लिहिली गेली तिला एक सामाजिक दृष्टिकोन आहे. दृष्टिकोनावरून तिला सामाजिक कादंबरी असं म्हटलं गेलं. हरिभाऊ नारायण आपटे यांच्याही कादंबऱ्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला ही सामाजिकता त्याच्यामध्ये दिसून येते. त्यांनी देखील स्त्रियांचेच प्रश्न आपल्या कादंबऱ्यांमधून मांडले. मध्यमवर्गीय समाजातल्या स्त्रियांची जी स्थिती किंवा उच्चवर्णीय समाजातली स्त्रियांची स्थिती त्यांच्या कादंबऱ्यांमधून त्यांनी रेखाटली. स्त्रियांच्या ह्या अवनतीला कोण जबाबदार आहे तर समाजच जबाबदार आहे. त्याच्या प्रथा, परंपरा, चालीरीती, रूढी ह्याच जबाबदार आहे हे दाखवण्यासाठी अशा प्रकारच्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यानंतर आपण केतकरांच्या कादंबऱ्याकडे जर गेलो तर तिथेही आपल्याला ही सामाजिकता अशाच पद्धतीची दिसते. थोडक्यात लेखकाच्या अनुभवावरून लेखकाचा दृष्टिकोन ठरतो. तो सामाजिक वृत्तीचा असेल तर तो समाजाचं चित्रण करू पाहतो, समाजाला काही सांगू पाहतो. बऱ्याच कादंबरीकारांच्या ऐतिहासिक गोष्टींवरून देखील कादंबऱ्यांचं लेखन आपल्याला झालेलं दिसेल. त्याच्यात आपल्याला उदाहरण द्यायचं म्हटलं तर मोचनगड नावाची कादंबरी आपल्याला सांगता येईल. तर अशा पद्धतीने अनुभव आल्याशिवाय लेखकाला दृष्टिकोन प्राप्त होत नाही किंवा त्याला मांडण्यासाठी जी दिशा अपेक्षित असते किंवा त्याचा जो हेतू असतो तो त्याला प्राप्त होत नाही. म्हणून अनुभवांशिवाय कोणतीही कलाकृती जन्माला येत नाही.
कारण अनुभवांची अभिव्यक्ती हे साहित्याचं मुख्य लक्षण असतं आणि साहित्य हा अनुभवाचाच एक भाग असतो. त्यानंतर दुसरा घटक कादंबरीचा कथानक आहे. विद्यार्थी मित्रांनो, कथानक ही खूप महत्त्वाची गोष्ट की ज्याला आपण बोन म्हणू किंवा महत्त्वाचं मज्जारज्जू म्हणू, एवढी महत्त्वाची गोष्ट कथानकामध्ये असते. लेखक जो अनुभव घेतो तो अनुभव सांगण्यासाठी त्याला कथानकाची आवश्यकता असते. अनुभव अनेक असतात, पण जेव्हा तो गाळून पिळून त्याचा दृष्टिकोन वापरून ते कसे सांगायचे, कोणते सांगायचे हे जेव्हा ठरवतो, ते निश्चित केलेले अनुभव म्हणजे आशय असतो आणि त्या आशयालाच कथानक असं म्हटलं जातं. आपण मागे कथानकाबद्दल बोलायचं ठरलं तर वावटळ कादंबरीचं उदाहरण आपल्याला देता येईल. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की 1948 साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा वध नथुराम गोडसे ह्या एका ब्राह्मण समाजातल्या माणसाने केला आणि त्यातून देशभरामध्ये गांधीजींच्या प्रेमापोटी, गांधीजींच्या अस्मितेपोटी मोठ्या प्रमाणात दंगली उसळल्या, असंतोषाचं वातावरण सुरू झालं आणि जो म्हणून त्या नथुराम गोडसे किंवा सावरकर यांना कारणीभूत धरलं गेलं आणि त्या विचारातूनच ही हत्या झाली. मग त्याच समाजातल्या लोकांना कुठेतरी त्रास देणं, त्यांचं शोषण करणं किंवा त्यांना मारणं अशाही पद्धतीचे प्रकार भारतामध्ये सगळीकडे सुरू झाले. त्यातून खेड्यापाड्यापर्यंत, ग्रामीण भागापर्यंत ब्राह्मणांना त्याचा त्रास झाला आणि हे सांगण्यासाठी लेखकाने वावटळ कादंबरी आपल्याला कथानक रूपामध्ये सांगितलेलं दिसतं आहे, गांधी हत्या. परंतु ते सांगत असताना ती सगळी पात्र स्वतःच्या अनुभवातूनच त्यांनी ती मांडलेली आहेत. वावटळ हे शीर्षक देखील एक प्रकारे फार मोठी काही वादळ निर्माण व्हावं आणि त्याचं वावटळीत रूपांतर व्हावं आणि सगळं अस्ताव्यस्त करून टाकावं, तसं हे जनजीवन गांधी हत्येनं अस्ताव्यस्त केलं होतं, म्हणून त्यांनी त्याला तसं शीर्षक देखील दिलं. तर इथे आपण पाहिलं तर स्वतः जी पात्र आहेत ती घटना आहे, मुख्य घटना, त्याला असणाऱ्या अनेक दुय्यम घटना यांनी मिळून ते कथानक तयार झालेलं दिसतं. सामान्यतः आपण जेव्हा कादंबरी वाचायला घेतो तिच्यातील प्रदीर्घ कथानकाच्या मोहाने आपल्याला अनेकविध पात्र, प्रसंग, घटना, कृती, उक्ती, प्रवृत्ती खचून भरलेल्या तिच्यामध्ये दिसतात. कथानकाच्या अनेक रंगी गुंफणीमुळे कादंबरीतील अनुभवांचे आकार अधिक भरीव, ठोसर होतात आणि कादंबरी मोठी, आकर्षक बनत जाते. जे कथानक सकस असेल तर त्या कलाकृतीला, कादंबरीला वाचक देखील प्राधान्य देतात. कथानक म्हणजे कालानुक्रमाने घटना सांगणं नव्हे, तर विविध घटनांमधील कार्यकारणभाव संबंध प्रकट करणं होय. अनेक प्रसंगांच्या अनेक रंगी गुंफणीमुळे कथानकाला आकार येत असतो. अनेक प्रसंग वास्तव असतात, वास्तवतेबरोबरच ते कल्पनेतून, कल्पकतेतून मांडलेले असतात, म्हणून त्याच्यामध्ये कल्पनेचा आभास असतो. असं जरी असलं तरी तो सत्य आभासच असतो असंही आपल्याला सांगता येईल. बीज, मुळं, बुंदा, फांद्या, पानं, फुले यामुळे जसं झाड नावाची गोष्ट आपल्याला दिसते, तसं कथानकामध्ये पात्र, अनुभव, दुय्यम घटना अशा असंख्य गोष्टी त्याच्यामध्ये येतात आणि त्या एकत्र आल्या की एकसंग अशा कथानकाचा जन्म होतो आणि कथानकातून कुतूहल निर्मिती, कार्यकारणांची मीमांसा, त्याची कारणं शोधणं हा महत्त्वाचा भाग असतो. त्यात संभवनीयता, सहजता अपेक्षित असते. आता मगाशी जी मी वावटळ नावाच्या कादंबरीचं आपल्याला उदाहरण देत होतो, तिथे जर आपण पाहिलं तर लेखकाला इथे 2 गोष्टी सांगायच्या आहेत. त्या म्हणजे कोणत्या? तर पहिली गोष्ट, ज्या गांधी हत्येनंतर भारतामध्ये दंगली झाल्या, त्या दंगली घडवणारे खऱ्या अर्थानं महात्मा गांधींच्या अनुयायी आहेत का? हा पहिला प्रश्न. कारण महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा, प्रेम, शांती अशी मूल्य समाजाला दिलीत. मग अशी मूल्य दिलेल्या माणसांनी किंवा स्वीकारलेल्या माणसांनी कुणा एका माणसाने महात्मा गांधींची हत्या केली, मग ती हत्या केल्यानंतर त्या समाजाला कसं जबाबदार धरायचं किंवा त्या समाजाची कुठेतरी
हिंसा घडून आणायची का? मग खरा गांधीवाद तो आहे का? हाही प्रश्न त्या कथानकामधून आपल्याला इथे विचारलेला दिसतो आणि म्हणून कथानक ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे असं आपल्याला सांगता येईल. त्याशिवाय कादंबरी अस्तित्वात येत नाही. यातून एक गोष्ट आपण म्हणू शकतो की जे काही लेखकाला सांगायचं आहे ते कसं सांगायचं हे ठरवून केलेली गोष्ट म्हणजे कथानक होय. यानंतर कादंबरीचा दुसरा महत्त्वाचा घटक स्वभावचित्रण किंवा पात्र हा आपल्याला सांगता येईल. कादंबरी किंवा लेखकाचा अनुभव हा मुळात व्यक्तिंचा असतो. अनेक व्यक्तींच्या वर्तनातून त्याला अनुभव येत असतो. व्यक्तींच्या वृत्तीप्रवृत्तीतून, त्यांच्या कृतीतून, त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून, त्यांच्या विचारातून, त्यांच्या संकुचितपणातून लेखकाला काही ना काही जाणीव होत असते आणि नंतरच त्याला तो अनुभव येत असतो. मग जी काही विषम अशी जाणीव होते, जी सकारात्मक जाणीव होते, ती सकारात्मक जाणीव त्याला पात्रांच्या रूपाने होते. जी पात्र त्याला आवडतात, ती पात्र चुकीची वाटतात, ती पात्र उभी करण्यासाठी तो धडपडत असतो आणि त्यातूनच जीवन अनुभवातून कुठेतरी व्यक्ती किंवा घटना किंवा प्रसंग या पात्रांच्या रूपाने तो मांडत असतो. मग त्याच्यामध्ये पात्रांचे स्वभाव विशेष येतात. स्वभाव विशेष कोणते? तर कधी नायक हा पांढरपेशा समाजातला असतो, कधी नायक हा कष्टकरी समाजातला असतो, कधी इतर दुय्यम पात्र ही वरच्या समाजातली असतात. अशांची निर्मिती तो करत जातो. परंतु त्याच्या पाठीमागे मात्र एक कुठेतरी ग्रामीणता, प्रादेशिकता या गोष्टीसुद्धा असतात आणि त्या माणसांचे बरोबर स्वभाव वैशिष्ट्य आपल्या शब्दांच्याद्वारे तो चितारत असतो. त्याच्यामध्ये त्यांच्या स्वभावांना, वर्तनाला विशेष महत्त्व दिलं जातं. सुष्ट, दुष्ट, उग्र, कोमल, रुद्र, रम्य, कठोरपणा आणि कोवळेपणा असणारी पात्र, विशिष्ट स्वभावाची पात्र, नैसर्गिक, कृत्रिम अशी पात्र तो निर्माण करत असतो. पात्रचित्रणामध्ये विकासप्रधान, स्थिर प्रकृती असे वर्गीकरण साधारणपणे तो करत असतो. यशस्वी पात्र रेखाटनाची गुरुकिल्ली म्हणजे पात्रांच्या स्वभावाविषयी यथार्थ कल्पना होय. पात्रांच्या स्वभावात एक व्यक्ती म्हणून वेगळेपण असलं पाहिजे आणि त्याच वेळी सर्वसामान्य मानवी स्वभावाशी ते जवळीक साधणारे असले पाहिजे. ही अपेक्षा लेखकाची या पात्रचित्रणामध्ये असते आणि एका व्यक्तीचं स्वभाव सह त्याचं सर्वांगीण चित्रण एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये रेखाटण्याला लेखक प्राधान्य देत असतो. आणि तेव्हाच जेव्हा स्वभावांचं चांगलं वर्णन होतं शब्दांमधून, त्याच वेळेला ती स्वभावपात्र जिवंत ठरतात. मग ते चित्रपट असो, कथा असो, कादंबरी असो किंवा लघुपट असो, याच्यामध्ये पात्र जेव्हा त्या कथानकाशी जुळत जातात तेव्हा त्यात वास्तवता किंवा जिवंतपणा येतो. आणि म्हणून पात्र चितारण्याची ही लेखकाची खास कला असते. ती कला ज्याला जमते तो उत्तम पद्धतीचा लेखक म्हणून येत असतो असंही आपल्याला सांगता येईल. यानंतर आपल्याला पुढचा महत्त्वाचा कादंबरीचा घटक म्हणजे वातावरण. कोणतीही घटना घडत असताना किंवा प्रसंग निर्माण होत असताना त्या वेळेला एक विशिष्ट असं वातावरण असतं आणि ते वातावरण लेखकाला त्याच्या स्मरणातून पुन्हा एकदा शब्दांच्या द्वारा ते निर्माण करायचं असतं. ते वातावरण कधी भौगोलिक असतं, कधी ऐतिहासिक असतं, कधी प्रादेशिक असतं, कधी एका विशिष्ट समूहाचं असतं, कधी रात्र असते, कधी अंधार असतो. इथे स्थलकालांचं, व्यक्तींचं चित्रण जेव्हा लेखक करतो वर्णनातून, त्यावेळेला एक वातावरणाची निर्मिती घडत जाते. त्यानंतर महत्त्वाचा पुढचा जो घटक आहे वर्णनशैली. या सगळ्या अनुभवांना जिवंत रूप करून द्यायला किंवा आपल्या वाचकाला प्रत्यय येण्यासाठी जेवढा सकसपणे लेखक त्या घटनेचं वर्णन करेल त्याच वेळेला ती कादंबरी जिवंत वाटू लागते किंवा तो अनुभव जिवंत वाटू लागतो. म्हणून वर्णन करण्याची जी शैली आहे ती ज्या लेखकाकडे नसेल तो लेखक कादंबरी लिहू शकत नाही किंवा कादंबरी निर्माण करू शकत नाही असं म्हणणं अतिशयोक्त होणार नाही. म्हणून वर्णनपरता किंवा वर्णनशैली ही प्रत्येकाला त्याच्या पद्धतीने आलीच पाहिजे. जो संवेदनशीलपणे एखाद्या घटनेचं वर्णन करतो त्याला ते जमतं, त्यावेळेला तंतोतंतपणा त्या अनुभवातून येतो आणि
त्याचा प्रत्यय आपल्याला येऊ लागतो, वाचकाला येऊ लागतो. यानंतर निवेदन शैली. लेखक मुळातच आपण व्याख्येमध्ये पाहिलं की कादंबरी ही नॅरेटिव्ह आहे, असं एका लेखकानं, पाश्चात्य लेखकानं कादंबरीची व्याख्या केली. इथे कादंबरीमध्ये जे काही सांगायचं आहे ते निवेदनच केलेलं असतं. कधी पात्र बोलत असतात, कधी स्वतः जो लेखक आहे तो लेखक कधी कधी स्वतःचं निवेदन त्याच्यामध्ये मांडत असतो. तर कादंबरीमध्ये प्रामुख्यानं 2 पद्धतीचं निवेदन वापरताना लेखक आपल्याला दिसतो. पहिलं आहे प्रथम पुरुषी लेखन, ज्याच्यामध्ये स्वतःबद्दलचा दृष्टिकोन दिसतो. दुसरं आहे तृतीय पुरुषी लेखन, ज्या वेळेला आत्मनिवेदन चाललेलं असतं त्यावेळेला प्रथम पुरुषी निवेदनाचा वापर केला जातो आणि ज्या वेळेला संवाद सुरू होत असतात त्यावेळेला तृतीय पुरुषी अशा पद्धतीच्या निवेदन शैलीचा वापर लेखक करत असतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे या सगळ्या घटकांना जी गोष्ट एकत्र आणू शकते ती म्हणजे भाषा. भाषेमुळेच, कारण इथे इंद्रिय गोचरता महत्त्वाची असते. हा काही असा दाखवणारा भाग नसतो, तो शब्दांनी आपल्याला कागदावरती लिहून दाखवायचा असतो आणि त्यातून आपल्या मनाला एक प्रतिमा त्या घटनेची, त्या प्रसंगाची येत असते आणि ही निर्माण करण्यासाठी येथील भाषा महत्त्वाची असते. भाषेमध्ये आपण जर पाहिलं तर साधारणतः 2 पद्धतीच्या भाषांचा वापर कोणताही कलाकार करत असतो. त्याच्यात लेखक तशी भाषा आणि घटना किंवा प्रसंग तशी भाषा, अशा भाषांचा वापर केला जात असतो. कधी ती कादंबरी आदिवासी परिसरातून घटनांचं चित्रण करत असेल तर त्यावेळेला त्या पात्राची भाषा जर त्याच्या तोंडी गेली तरच ते पात्र जिवंत होऊ शकतं, अन्यथा त्याची वेशभूषा, परिभाषा कितीही चांगली दाखवली आणि त्याच्यात मुखामध्ये असणारे संवाद जर ते त्या समाजातल्या, त्या समूहातल्या, त्या स्थळाचे नसतील, त्या काळाचे नसतील तर ती कलाकृती जिवंत होऊ शकत नाही किंवा त्या जीवनाचं प्रतिबिंब व्यवस्थितपणे टिपलं जाऊ शकत नाही किंवा त्याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवता येत नाही. याचं कारण असं, ही कादंबरी म्हणजे फक्त वाचनाचा भाग नसतो. कादंबरी हा दस्तऐवज असतो. अनेक पुरावे आपल्याला कादंबऱ्यांमधून घेता येऊ शकतात, कारण त्या काळामधलं सगळं जीवनचित्रण त्या कादंबऱ्यांमध्ये असतं आणि म्हणून भाषा ही विशिष्ट गटाची असू शकते, भाषा ही विशिष्ट समूहाची असू शकते, भाषा ही विशिष्ट समाजाची असू शकते, भाषा ही भौगोलिक तत्वांनुसार सुद्धा असू शकते. आपल्याकडे जर आपण पाहिलं तर भाषा ही साधारणपणे 12 मैलांच्या 10 मैलांच्या अंतरावरती बदलते. तिला ऐतिहासिकता असू शकते, तिथला व्यावसायिक स्पर्श असू शकतो, तिला सांस्कृतिक मूल्य असतात, निसर्गाच्या अनेक गोष्टी तिच्याशी जोडलेल्या असतात, ऋतुमान त्याच्यामध्ये असतो, पीक पाणी, व्यवसाय, शिक्षण, अशा सगळ्या गोष्टी साधारणपणे एक प्रादेशिक पातळीवरती भाषेला असतात. जर आपण मध्यमवर्गीयांच्या कादंबऱ्या वाचायला गेलो आणि तो मध्यमवर्गीय माणूस जर समजा ग्रामीण बोलू लागला तर तो मध्यमवर्गीय वाटतच नाही, म्हणजे कृत्रिमता ही त्याच्यामध्ये येऊ शकते. म्हणून भाषा ही महत्त्वाची आहे. भाषेशिवाय कलाकृती जन्माला येऊ शकत नाही असं सहजपणे आपण सांगू शकतो. यानंतर पुढचा घटक जो आपल्याला बघायचा आहे, कादंबरीचे प्रकार. कादंबरीच्या आशयावरून, कादंबरीच्या विषयावरून तिचे प्रकार पाडलेले आपल्याला दिसतात किंवा कल्पिलेले दिसतात. पहिला प्रकार इथे मी सांगू इच्छितो की प्रादेशिक कादंबरी. आपण जर बघितलं तर 1960 नंतर शिक्षणाचं जाळं ग्रामीण भागामध्ये पोहोचलं, ग्रामीण माणूस जागा झाला, ग्रामीण माणसाला त्याच्या जगण्याचं महत्त्व समजलं, त्याच्यात शिकलेल्या तरुणांना संवेदना निर्माण झाल्या आणि त्या तरुणांनी आपल्याच अवतीभोवतीचं जे जीवनचित्रण आहे ते कादंबऱ्यांमधून लिहायला सुरुवात केली. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर अशा प्रादेशिक कादंबऱ्या आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. त्याच्यात जर आपण पाहिलं तर समजा गोनी दांडेकरांच्या कादंबऱ्या आहे, श्रीना पेंडशांच्या कादंबऱ्या आहे, कोकणच्या परिसरातल्या आहेत, त्याच्यानंतर सुभाष भेंडे असतील किंवा असे आत्ताही जर आपण विचार केला तर सदानंद देशमुख आहे, आनंद यादव आहे, यांच्या कादंबऱ्या या ग्रामीणत्वाबरोबर त्या प्रादेशिक परिसराचं चित्रणसुद्धा घडवताना आपल्याला दिसतात. यानंतर दुसरी जी कादंबरी आहे ती सामाजिक कादंबरी. समाजाच्या जीवनचित्रणावरून सामाजिक कादंबरी असा साधारणपणे प्रकार हा कल्पिला गेलेला आहे, ज्याच्यामध्ये समाजाचं प्रतिबिंब डोकवतं. तिला सामाजिक कादंबरी म्हणतात असं प्राध्यापक बापट आणि नावा गोडबोले
यांनी सांगितलेलं आपल्याला दिसेल. सामाजिक कादंबरी मगाशीच मी उल्लेख केला की 1857 साली पहिल्यांदा ही सामाजिक कादंबरी मराठीमध्ये लिहिली गेली. त्याच्यात समाजाच्या रूढी, प्रथा, परंपरा, श्रद्धा, अंधश्रद्धा, विषमता, जीवनाचे प्रघात, जीवनमूल्य, सांस्कृतिक भाव, आध्यात्मिक गोष्टी, व्यावसायिकता, चालीरीती, लोकजीवन, लोककथा, लोकसंस्कृती या सगळ्यांचा प्रामुख्याने कादंबरीमध्ये जेव्हा विचार केला जातो त्यावेळेला आपल्याला तिला सामाजिक विषय घेऊन आलेली कादंबरी म्हणजे सामाजिक कादंबरी असा विचार आपण करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला हरिभाऊ आपटे, श्रीधर व्यंकटेश केतकर, वामन मल्हार जोशी, याच्यानंतर भावी वरेरकर, विवा हडप, विभावरी शिरूरकर, विश्राम बेडेकर, मधु मंगेश कर्णिक अशी अनेक नावं आपल्याला सामाजिक कादंबरीबद्दल सांगता येतील. याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे ऐतिहासिक कादंबरी. आपल्या महाराष्ट्रालाच नाही तर भारताला असा प्रगल्भ आणि कुठेतरी तेजाचा इतिहास आहे, कर्तृत्वाचा, पराक्रमाचा इतिहास आहे. जे विषय अशा वेळेला कादंबऱ्यांमधून किंवा साहित्यात येतात त्या कलाकृतीला ऐतिहासिक असा विषय किंवा ऐतिहासिक कादंबरी असं म्हटलं जातं. तर आपल्याकडे अशा पद्धतीच्या ऐतिहासिक कादंबऱ्या आपल्याला दिसतात. पौराणिक गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये घेतलेल्या आपल्याला दिसतात. यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो दलित कादंबरी. स्वातंत्र्योत्तर काळात प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले, स्थित्यांतरं झाली. विज्ञान, तंत्रज्ञान प्रगतीला, सामाजिक आर्थिक विषमता, धार्मिक अवडंबर अशा अनेक बदलातून दलित कादंबरीचा जन्म झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवमुक्ती ही चळवळ सुरू केली. दलितांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. सामाजिक, धार्मिक, राजकीय, आध्यात्मिक अशा अंगानं त्यांना जी काही अवहेलना किंवा विषमता किंवा त्यांचं नामोहरण केलं जात होतं किंवा अपमानाची वागणूक किंवा उपेक्षितपणा त्यांच्या वाट्याला येत होता ते घालवण्यासाठी अशा पद्धतीच्या साहित्याचा जन्म झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. यातून एक दलित तरुणांची पुढे पिढी जन्माला आली आणि शिकलेल्या पिढीनं आपल्या समाजाच्या सामाजिक प्रश्नांचा कुठेतरी वेध घेण्याचा प्रयत्न जेव्हा कादंबऱ्यांमधून केला गेला त्याच्यामध्ये जातीयता, रूढी, परंपरा, प्रथा, विषमता, अस्पृश्यता अशा गोष्टी त्यांनी मांडायला सुरुवात केली आणि त्यातून पिळून निघालेला एक दलित समूह, एक समाज आणि त्याला त्रास देणारा, दुसरा स्वतःला उच्चभ्रू म्हणणारा समाज, अशा पद्धतीची लिहिण्याची पद्धत कादंबरीमध्ये आली विषय घेऊन. अशा कादंबऱ्यांना साधारणपणे दलित कादंबऱ्या आपल्याला म्हणता येईल. त्यात प्रामुख्यानं चातुर्वर्ण्य व्यवस्था, वर्णव्यवस्था, भटके, विमुक्त, अस्पृश्य, आदिवासी अशा पद्धतीचे सगळे क्षुद्रातिक्षुद्र ज्यांना म्हणून गणलं जायचं त्या सगळ्यांचं जीवनचित्रण दलित कादंबरीमध्ये केलेलं आपल्याला सांगता येईल. याच्यामध्ये त्यांचं दारिद्र्य, दुःख, दैन्य, अवहेलना, गुलामगिरी, अपमान, त्याचप्रमाणे गावकुसाबाहेर त्यांना सतत अस्पृश्यपणाची मिळालेली वागणूक या गोष्टी मांडल्या गेलेल्या दिसतात. त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात, नारा शेंडे, न भ जोशी, यानंतर बाबूराव बाबुल, केशव मेश्राम, त्याचप्रमाणे भाऊ पाध्ये, जयंत दळवी, याच्यानंतर नामदेव भटकर, हिरा बनसोडे, जवी पवार, निशिकांत भीमसेन देठे, सुधाकर गायकवाड, अशोक व्हटकर इत्यादी लोकांच्या कादंबऱ्या ह्या दलित स्वरूपाच्या आपल्याला दिसतात. यानंतर दुसरा जो प्रकार आपण कल्पितो तो म्हणजे ग्रामीण कादंबरी. ग्रामीण कादंबरी ग्राम, खेडं आणि शेती यांचा जवळचा संबंध आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की खरा भारत हा खेड्यात आहे किंवा माणसाची मूळ जी काही सुरुवात झाली विकासाची ती शेतीपासून झाली, ग्रामीण भागापासून झाली. ग्रामीण जीवनाच्या सुखदुःखांचा वेध, कृषी संस्कृतीचा वेध ज्या कादंबऱ्यांमधून घेतला गेला अशा कादंबऱ्यांना ग्रामीण कादंबरी असं म्हटलं जातं. साधारणपणे 1925 सालापासून आपल्याला ग्रामीण कादंबऱ्याची सुरुवात झाल्याचं दिसतं. ग्रामीणतेची सुरुवात खरं जर पाहिलं तर महानुभावांच्या साहित्यामध्येही आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने कुटुंब व्यवस्था, जातीयता, ग्रामीण भागातली ग्रामरचना, ग्रामीण भागातले व्यवसाय, ग्रामीण भागामधल्या ऋतू, ग्रामीण भागातले सण उत्सव, त्याचप्रमाणे देवदेवता, ग्रामीण भागाचा निसर्ग, ग्रामीण भागाची प्रादेशिकता, ग्रामीण भागाचे काही भ्रम,
लोकसंकल्पना, लोकजीवन अशा पद्धतीच्या सर्व गोष्टींचा हा जो गावगाडा किंवा गावगाड्याचे विविध पैलू आहेत, हे गावगाड्याचे पैलू ज्या कादंबऱ्यांमधून यायला लागले त्यांना ग्रामीण कादंबऱ्या असं संबोधलं जाऊ लागलं. आणि साधारणपणे शेतीमधील एकमेकांच्या जगण्याची जी एक संघटन संमिश्र अशी जीवनपद्धती आहे, ती संमिश्र संघटित जीवनपद्धती अगदी बारकाव्यांसह वास्तवपणे चितारण्याचं काम या ग्रामीण लेखकांनी केलेलं आपल्याला दिसतं. इथेही ग्रामीण साहित्याचा जर आपण कादंबरीचा विचार केला तर प्रामुख्यानं सुरुवातीची ग्रामीण कादंबरी ही काल्पनिक स्वरूपावर जास्त होती. जे लोक ग्रामीणतेशी काही संबंधित नव्हते त्यांनी ऐकलेल्या गोष्टींवरती रंजकपणे या ग्रामीण भागाचं, निसर्गाचं, तिथल्या ऋतुमानाचं, पशुपक्ष्यांचं वर्णन कल्पनेनं केलं. प्रत्यक्ष बांधावरती काट्या कुंपणातला माणूस शेणामुतासह राहणारा, अवताच्या मागे फिरणारा, कुठेतरी पावसात उभा राहणारा, कुठेतरी रात्रीचा दिवस करून दारिद्र्यामध्ये काबाड कष्ट करणारा असा शेतकरी खऱ्या अर्थानं तिथल्याच लोकांनी 1960 नंतरच्या काळात शिक्षणाचा प्रसार ग्रामीण भागात झाल्यानंतर केलेला आपल्याला दिसतो. आपल्याला प्रामुख्याने याच्यात आनंद यादवांचं नाव घेता येईल. आधुनिकतेचा स्पर्श ग्रामीण भागाला कसा झाला आणि त्याच्यामध्ये काय परिवर्तन झालं याचं चित्रण प्रामुख्याने ग्रामीण कादंबऱ्यांमध्ये त्यांनी घडवलं. त्यांच्या कादंबऱ्यांमधून आपण जर पाहिलं तो लोकजीवन, तिथलं राहणीमान, संस्कृती, निसर्ग, जातीव्यवस्था, गावकी राजकारण, पाटील कुलकर्णी, भाऊबंदकी, निसर्ग, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, ज्ञानविषयक पडलेल्या मर्यादा, स्त्रियांचे प्रश्न, स्त्री जीवन, उत्सव, सण, देवदेवता, जत्रा अशा असंख्य गोष्टी प्रामुख्यानं या कादंबऱ्यांमधून आपल्याला बघायला मिळतात. आपल्या आजच्या कादंबरीचा जर आपण विचार केला, मराठी कादंबरीचा, तर मोठ्या प्रमाणात आजची ग्रामीण कादंबरी ही दर्जेदार, सकस आणि व्यापक विस्तृत झालेली दिसते. त्यातून आपल्याला ग्रामीण भागाचं जीवनचित्रण घडल्यामुळे कुठेतरी एक गोष्ट जाणवते की ग्रामीण जीवन हे हालाकीचं आहे, ग्रामीण जीवन हे निसर्गावलंबी आहे, ग्रामीण जीवन हे कष्टाचं आहे, घामाचं आहे आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांचे विविध प्रश्न हे सरकारच्याही लक्षात आणून देण्याचं काम या कादंबऱ्यांनी केलेलं आपल्याला दिसेल. यानंतर पुढची जी कादंबरी आहे ती म्हणजे मानसशास्त्रीय कादंबरी. प्रत्येक माणूस म्हटला की त्याला दोन मनं असतात, एक अंतर्मन आहे आणि एक बाह्यमन आहे. अंतर्मनामध्ये प्रामुख्यानं आपण बाह्यमनाचा, बाह्यभावनांचा विचार करतो, पण अंतर्मनामध्ये नेमकं व्यक्तीच्या काय चाललं आहे ते मात्र त्याचा वेध फारसा कुणीही घेत नाही. तर अशा कादंबरीकारांनी प्रामुख्याने अंतर्मनाच्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा मानसिक विचार करणाऱ्या ज्या कादंबऱ्या आहेत त्यांना मानसशास्त्रीय कादंबऱ्या म्हणून संबोधलं गेलं. त्याच्यामध्ये चित्रम खानोलकर आहे, त्याच्यामध्ये भालचंद्र नेमाडे आहे, त्याच्यामध्ये भाऊ पाद्य आहे. अशा लोकांनी प्रामुख्याने अशा मानसशास्त्रीय कादंबऱ्यांचा विचार मांडल्याचं आपल्याला लक्षामध्ये येईल. यानंतर पुढचा जो प्रकार आहे महाकादंबरी. आता महाकादंबरी या प्रकारामध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की महाभारत किंवा रामायण यासारख्या महाकाव्यांमधून विस्तृतपणा जीवनाचं त्यावेळचं चित्रण घडवलेलं आपल्याला दिसतं. तर अशा कादंबऱ्या लिहिलेल्या आपल्याकडे दिसतात. त्याच्यामध्ये आपल्याला संस्कृती, इतिहास, तत्त्वज्ञान आणि काव्य या प्रवृत्तींचा समावेश दिसतो. अशा पद्धतीचं जर काही असेल तर त्याला महाकादंबरी किंवा ज्याचं कथानक अतिशय दीर्घ आहे, व्यापक आहे, लांबचं आहे, दूरदूरचं आहे, अनेक पैलू त्याला, जसं वटवृक्षाला अनेक फांद्या आणि पर्णं असतात तशा अनेक विषय ज्या कादंबरीमध्ये धर्म, अध्यात्म, संस्कृती, इतिहास अशा अंगानं येतात त्याला साधारणपणे आपण महाकादंबरी म्हणतो. याच्यामध्ये युद्धाचे वर्णन येते, संग्राम दिसतात, देशादेशावरील आक्रमणं दिसतात, परिभ्रमणं दिसतात आणि असे जे विषय ज्याच्यामध्ये येतात त्याला आपण साधारणपणे महाकादंबरी असं संबोधतो. कादंबरीतून एखाद्या संस्कृतीचे प्राणतत्व प्रकट होते. जसं याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर टॉलस्टॉय याने वॉर अँड पीस ही कादंबरी लिहिली आणि रशियाच्या संस्कृतीवर त्याने या कादंबरीतून प्रकाश टाकला. मानवी जीवनाची मूलभूत प्रेरणा, काव्यात्म चित्रण त्यानं या कादंबरीमधून घडवलं. आणि एक प्रकारे आपण दुसरीकडे जर पाहिलं तर आपल्या रामायण आणि महाभारतावरती अशा पद्धतीच्या कादंबऱ्या लिहिलेल्या दिसतात. युगंधर नावाची कादंबरी आहे शिवाजीराव सावंतांची. कर्णाच्या जीवनावरती आधारलेली कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे. अशा ह्या कादंबऱ्या किंवा तुंबाडचं खोत नावाची कादंबरी आहे.
अशा या कादंबऱ्या आपल्याला साधारणतः महाकादंबरीमध्ये घेता येतील. भारतीय संस्कृतीतील रामायण आणि महाभारत या प्रकारचे विषय ज्या कादंबऱ्यांमधून येतात त्याला आपण महाकादंबऱ्या असं म्हणायला काही हरकत नाही. यानंतर शेवटचा जो प्रकार कादंबरीचा कल्पिला जातो त्याला मालिका कादंबरी असं म्हणतात. याच्यामध्ये मालिका कादंबरी ही खंडांनी युक्त असते, बनलेली असते. त्याच्यामध्ये 1, 2 किंवा 3 खंड समाविष्ट असतात. प्रत्येक खंड हा स्वतंत्र कादंबरी असते आणि या खंडांनी मिळून ही मालिका कादंबरी बनते. शरदचंद्र मुक्तिबोधांनी अशा प्रकारचे लेखन केलेले असून तुंबाडचं खोत या कादंबरीचं लेखन श्रीना पेंडसे यांनी सुद्धा केलेलं आपल्याला दिसतं. अशा खंडात्मक वास्तव जीवनाचं चित्रण करणाऱ्या दीर्घ कथानक असणाऱ्या कादंबऱ्यांना आपण मालिका कादंबरी असं म्हणू शकतो. यानंतर आपल्याला आत्तापर्यंत जो काही आपण कादंबरी या साहित्य प्रकारावरती चर्चा केली त्याचं थोडक्यात गोषवारा या ठिकाणी बघायचा आहे. बघा, आपण जर पाहिलं व्याख्येपासून जे काही मी विवेचन या ठिकाणी केलं तर आपल्याला एक गोष्ट दिसते, कादंबरी ही कल्पित आणि वास्तव यांचा भाषिक आविष्कार असतो. त्याच्यानंतर कादंबरी वाचकांच्या मनावर विविध असे संस्कार घडवते. कथेत एक मुख्य घटना आणि इतर दुय्यम घटना असतात, तर कादंबरीमध्ये अनेक दुय्यम घटनांनी मुख्य घटनेला कुठेतरी आधार दिलेला असतो आणि त्यातून ते जीवनचित्रण फुलवण्याचा प्रयत्न कादंबरीकार करत असतो. याच्यामध्ये नायक महत्त्वाचा असतो. नायकाच्या महत्त्वाबरोबर इतर दुय्यम पात्र देखील कादंबरीमध्ये महत्त्वाची असतात. कादंबरी ही कल्पित आणि वास्तव यांचा आविष्कार जरी असला तिच्यात कलात्मकता या गोष्टीला विशेष प्राधान्य असतं. कादंबरी वाचकांच्या मनावर विविध असे परिणाम घडत असते. कादंबरीत जीवनचित्रण करणारे अनेक प्रसंग चितारण्याचा प्रयत्न असतो. स्थळ, काळ, घटना, व्यक्ती यांचे दर्शन घडत असते. तर अशा पद्धतीने आपण कादंबरीचं स्वरूप सांगू शकतो. गुंतागुंत, निरागाट, उकल या अवस्थेतून कादंबरी पुढे पुढे गतिमान होत जाते. गतिमानता हा कादंबरीचा महत्त्वाचा भाग असतो. कथानक, पात्र, वातावरण, निवेदन, भाषा हे कादंबरीच्या अंगांचे खरे सकस असे घटक असतात आणि लेखकाची कलात्मक दृष्टी कादंबरीला परिणामकारकपणे निर्माण करत असते. अशा पद्धतीनं स्वरूप आपल्याला या गोषवाऱ्यामध्ये सांगता येईल. यानंतर पुढे आपण स्वाध्यायाचा विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही आपण धावता आढावा तसं पाहिलं तर कादंबरी हा फार मोठा दीर्घ व्याप असणारा, एकात एक गुंतलेला असा मोठा साहित्य प्रकार आहे. त्याची इतक्या वेळामध्ये आपण चाचपणी करून पूर्ण मूल्यमापन करू शकत नाही. तरी परंतु आपण या ठिकाणी सगळा भाग जो पाहिला त्याच्यावर काही प्रश्न आपल्याला स्वाध्याय स्वरूपामध्ये विचारले जाऊ शकतात किंवा आपण जर त्याची तयारी करून ठेवली तर निश्चितपणे आपल्याला परीक्षेसाठी ते उपयोगाला येईल किंवा आपला अभ्यास देखील होईल. त्याच्यात पहिला प्रश्न इथे मी स्वाध्यायासाठी दिला आहे, कादंबरी हा कोणत्या साहित्याचा प्रकार आहे. आता प्रत्येक प्रश्नपत्रिका आत्तापर्यंत जर पाहिली तर हा प्रश्न त्याच्यामध्ये दिसतोच. तर सगळ्यांना सांगता येईल की हा ललित साहित्याचा प्रकार आहे. नंतर कादंबरीचे घटक सांगा. हाही आता मी बरेच सगळे घटक या ठिकाणी उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कादंबरीचं स्वरूप मी सांगितलं, स्पष्ट करा. अशा पद्धतीचा स्वाध्याय किंवा अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये उपयोगी होऊ शकतील. यानंतर इथे आपण थांबणार आहोत. तरी जाता जाता पुढील तासाला आपण किंवा पुढच्या व्याख्यानात आपण काय बघणार आहोत तर महत्त्वाच्या 2 गोष्टी बघणार आहोत. मराठी कादंबरीची वैशिष्ट्य आणि मराठी कादंबरीची वाटचाल या 2 घटकांचा आपल्याला इथे वेध घ्यायचा आहे आणि त्याचा निश्चितपणे कादंबरी हा जो साहित्य प्रकार आहे त्या साहित्य प्रकाराला फायदा समजावून घेण्यासाठी फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला जी काही 2 श्रेयांकांसाठी ठेवलेली एक कलाकृती आहे रारांग ढांग नावाची कादंबरी, तिचा काही संबंध या वाटचालीशी आहे का हे सुद्धा आपल्याला या निमित्तानं शोधायचं आहे. आपण शांतपणे हा सगळा भाग समजावून घेतला याबद्दल मी मनस्वी आपले सर्वांचे आभार मानतो. मी इथे थांबतो. धन्यवाद.